होईल तसा गोड करण्याचा प्रयत्न करू. विठाला 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 या वारीमध्ये जी भव्य दिव्यता होती मागील 2 वर्षापासून, जी भव्य दिव्यता त्याचा आनंद सगळ्यांनी घेतला आणि ही संधी आपल्या पांढरकवड्याच्या लोकांना लाभली या सगळ्याच्या सहकार्यानं. आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणतात तसा हा कालचा जो माहोल होता ना, पाहण्यालायक होता. परिसरांना नाही परत समस्त तालुक्यांनी याचा कुठेतरी दखल घेतली पाहिजे. पांढरकवड्याच्या या परंपरेची कुठेतरी संपूर्ण जिल्ह्यात किंवा इतरही अशाच वाऱ्या निघाव एवढी भव्य दिव्यता होती या वारीचं स्वरूप होतं. हे पुण्य आपल्या सगळ्यांना या माऊलीच्या दरबारात लाभत आहे. याचे खरे मानकरी तुम्ही आहात. हा सोहळा जेवढा भव्य दिव्य होता तेवढा सुखसोयीनं सगळ्या गोष्टीचं सगळं बरोबर करत आलं. सगळ्यांनी इतकं मोठं फोर्स लागलं होतं ना, सगळे चांगलंच करतात. त्याच्यामुळे सगळ्यांना हा आनंद घेता आला. हे सगळ्याच्याच नशिबात नाही राहत, हे आपल्या सगळ्यांच्या नशिबात आलं. त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेतला. काल्याच्या प्रसंगावर बोलत असताना कीर्तनकारांना इतर विषयात हात घालू नये. काल्याच्या कीर्तनात फक्त चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. काल्याच्या प्रसंगात बोलत असताना कीर्तनकारांना इकडलं तिकडलं गप्पा गोष्टी करण्यात काही मजा नाही. तिची मर्यादा आहे. काल्याच्या प्रसंगात फक्त कृष्णचरित्र सांगत असते. आपल्याकडे वेळ नाही, फार काही 10 मिनिटातच काल्यापर्यंत घेऊन जातो. चरित्र केते केले देव गोकुळे. या कृष्णाच्या चरित्राचं उच्चार करायचा आहे. या काल्याच्या प्रसंगात कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचं आणि रामचरित्राचं आचरण करायचं. कृष्णचरित्र आचरण नाही करायचं मदन भाऊ. रामचरित्रातलं रामाचा आदर्श, रामाचं जे चरित्र आहे ते आचरण करायचं आहे. कृष्णचरित्र फक्त उच्चारण करायचं आहे. त्याच्यामुळे हा दोघांचा फरक समजून घ्यायचा आहे. कृष्णचरित्र बघत असताना जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर संकट आली, या धर्मावर संकट आली, देवांना अवतार घ्यावा लागला. कृष्णचरित्राकडे जातो आपण. देवांना या पृथ्वीवर अवतार घ्यावा लागला. कृष्णानं गीतेमध्ये सांगितलं, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं. या उक्तीप्रमाणे जेव्हा जेव्हा या धर्मावर संकट येतात, जेव्हा जेव्हा या धर्माची ग्लानी होते, तेव्हा तेव्हा भगवंतांना अवतार घ्यावा लागतो दृष्टाचा संहार करण्याकरता. याही वेळेत द्वापार युगामध्ये हीच परिस्थिती झाली होती. कंस, शिशुपाळ, अष्टवक्र यांचा त्यावेळेस धुमाकूळ माजला होता. कथा कीर्तन बंद झाली होती. हा सगळा प्रकार पाहून पृथ्वी मातेला दुःख झालं. पृथ्वी मातेनं ब्रह्मदेवाकडे गेली. देवा, हा अन्याय आता सहन होत नाही आहे. राक्षसांचा धुमाकूळ माजलेला आहे. याचा कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे. कथा कीर्तन, भक्ती, भजन सगळं बंद झाली देवा. ब्रह्मदेवानं म्हटलं, हे डिपार्टमेंट माझ्याकडे नाही आहे, कारण अवतार घ्यायला लागते ना. राक्षसाचा संहार करण्याकरता अवतार घ्यायला लागते. अवतार घ्यायचं ते डिपार्टमेंट विष्णू भगवानकडे आहे. मग विष्णू, ब्रह्मदेव आणि पृथ्वी माता समस्त देवगण विष्णूकडे गेले. अनंता मधुसूदना पद्मनारायण श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगत व्यापका जनार्दना. अशा प्रकारे
विष्णूकडे सगळ्यांनी जाऊन धावा केला. विष्णू भगवंतांना म्हटलं, देवा या पृथ्वीवर आता फार संकट आलेलं आहे, धर्माची ग्लानी होत आहे, कुठंतरी या राक्षसांचा संवार करण्याकरता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. विष्णू भगवंतांनी म्हटलं काही हरकत नाही, अवतार घ्यायचा म्हटलं तर कोणीतरी मदतीला असावं ना. मामूली पक्ष काढायचा तर 100 कार्यकर्ते पाठीमाग नको का. तर विष्णू भगवान नाही शेषाकडे गेले. शेषांना विनंती करू लागले, अवतार घ्यायचा आहे, आपल्याला यावं लागते. शेषशाही भगवान म्हणे, मी तुझ्या मागे यावेच लागत नाही. राम जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो होतो. मला 14 वर्षाचा वनवास तुझ्यासोबत मलाही भोगावा लागला. तर विष्णू भगवान यावेळेस म्हणे, तू मोठा भाऊ यावेळेस. आणि पूर्ण रामायणात पहा, राम सीतेच्या वनवासापेक्षा लक्ष्मणाला आणि तिच्या पत्नी उर्मिलेला जास्त वनवास झाला होता. सीतेला जो वनवास झाला तो तिच्या चुकीनं झाला. आता सोन्याची हरिण, त्याचा जे चोळी शिवाजी, सगळ्या भाकरी महिला. तर लक्ष्मण म्हणाल, तू यावेळेस मोठा हो, बलिराम हो, तू अवतार घे. मी लहान भाऊ होतो तुझा यावेळेस. आता मला गाण्याला भरपूर वेळ नाही आहे, मी पटापट कथेकडे घेऊन जातो. आता भरपूर प्रमाण म्हणता येते.